नाही, सत्य आहे. माझ्या घरात 5-6 भाऊ आहेत आम्ही आणि 5-6 भाऊमध्ये अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये ज्याचे 18 वर्ष पूर्ण होतात आणि कुटुंब जर विभक्त असेल तर अशा व्यक्तीला स्वतंत्र लाभ घेता येते आणि हे मला नाही, मातंग समाजातील सर्व व्यक्तींना ह्याचा फायदा घेता येते. आणि हे बी जर पुढल्या उमेदवाराला माहीत नसेल तर ते त्यांचं अज्ञान आहे. त्यांनी माहितीत भर टाकून घ्यावी, जरा वाचन करावं. स्वतः ते ॲडव्होकेट आहेत आणि ॲडव्होकेटनं असं बोलणं हे हास्यास्पद आहे असं माझं म्हणणं आहे. काही दिवसापूर्वी आपण एका व्यक्तीच्या घरात घुसून मारहाण केली असाही त्याने आरोप केलेला आहे. त्यामुळे आपण गुंड प्रवृत्तीचा असा आरोप करण्यात आला. काय नेमकं याच्यामध्ये? तिथल्या सर्व लोकांना माहीत आहे. त्या व्यक्तीनं फेसबुकवर माझ्या बायकोविषयी, माझ्या आईविषयी अर्वाच्य भाषेत लिहिलेलं होतं आणि ते अर्वाच्य भाषेत लिहिलेलं तू असं का लिहिलं म्हणून ज्या विचारला गेल्यावर त्यानं जातीवाचक बोलला. त्याच्यामुळे तो घडलेला प्रकार आहे आणि तो वैयक्तिक विषय आहे. तो गुंडगिरी प्रवृत्तीचा विषय नाही. आणि समोरची महिला जी आहे ते समोरची उमेदवाराची महिला आहे, महिलावर अर्वाच्य भाषेत बोलल्यानंतर निर्लज्जपणे समर्थन करणं म्हणजे फार चुकीचं आहे असं माझं मत आहे. आपल्या उमेदवारीवरती पात्र अपात्रतेचा आता सध्या त्याने कोर्टात याचिका दाखल करणार आहेत आणि जेव्हा ते आपले आक्षेप चालू होता त्यावेळेस आपण आज जाऊन काहीतरी संगनमत झालाय असाही आरोप करण्यात आलाय. नेमका असा काय संगनमत झालेला आहे का निवडणूक अधिकारी? निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कॅबिनमध्ये माननीय खासदार ओमराजे यांचे PA संतोष खोचरे होते आणि त्यांच्यासमोरचा हा सर्व विषय उमेदवाराने प्रभाग 20 मध्ये 426 गायरांमध्ये याच्या अगोदर 4-5 नगरसेवक झाले. आता त्यांच्याच पक्षाचे भाग्यश्री हनुमंत खोचरे यांचा तिथं अर्ज होता, त्याच्यावर कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. निलेश साळुंखे यांच्या घरच्यांचे अर्ज होते, त्याच्यावर कुणी ऑब्जेक्शन घेतलं. वास्तविक पाहता मी तिथं बसलेलो होतो तरी ऑब्जेक्शन घेतलं नाही. त्याचं कारण काय? इथं आमचा जन्म झालेला आहे आणि हा भाग जो आहे सलम इलाका आहे, ते सगळे गोरगरीब लोक आहेत आणि हे सगळे गोरगरीब लोक आहेत, इथं राहतात, इथे माणसं निवडून येतात. त्याच्यामुळे कोण कोणावर ऑब्जेक्शन घ्यायची आजपर्यंतची प्रथा नाही. पुढला जो विरोधी उमेदवार आहे तो 2016ला भाजपकडूनच लढलेला आहे आणि भाजपकडून लढलेल्या उमेदवाराला हा भाग कसा आहे कसा नाही याची पूर्ण कल्पना आहे. आणि एवढं सगळं असताना फक्त माझ्या सोबतच्या सहकाऱ्यांचा पाठबळ मला जे जास्त आहे त्याच्या भीतीपोटी माझा अर्जच राहू नये या कुटील डावातून माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं. बरं, घेतलं ते घेतलं, घेऊ द्या, काय अडचण नाही. जे प्रॉपर्टी जी 3 मजली बिल्डिंग सांगतात ते रमाई आवास योजनेतून झालेली आहे ती बिल्डिंग आणि रमा सवाई योजनेतून झालेल्या बिल्डिंगवर तुम्ही 100 वेळेस 30-30 आक्षेप घेणार. तुमच्याकडे पुरावे असतील तर पुरावे, एक कागदाची चिठोरी अर्जाची त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेणार. आणि राहिला विषय, मी बाहेरून अर्ज घेतला, CCTVचे फुटेज त्यांनी मागणार, मागा त्याच्यात CCTV फुटेजमध्ये दिसतंय. ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की काल ऑब्जेक्शनचा आक्षेपाचा वेळ संपला त्यावेळेस मी सांगितलं माझ्या हातात अर्ज आहे आणि तो अर्ज मी सध्या माझ्या विरोधी उमेदवाराच्या समोरच लिहिला होता. ओमराजेंचे PA संतोष खोचरे तिथं समोरच होते, ते बघत होते मी अर्ज लिहिलेलं आणि तो अर्ज ओशी घेण्यासाठी, पोच घेण्यासाठी त्याची झेरॉक्स काढायची होती आणि ती झेरॉक्स काढण्यासाठी मी बाहेर गेलो होतो आणि ती झेरॉक्स काढून मध्ये येत असताना पोलिसांनी अडवलं. त्यांना मध्ये काय प्रकार झाला तो माहीत नव्हता. ती त्यांनी त्यांची ड्युटी केली. त्यावेळेस मी म्हणलं मी आक्षेपमध्येच घेतलेला आहे, फक्त झेरॉक्स काढण्यासाठी बाहेर गेलो होतो. तेवढ्या एका विषयावर त्यांनी मला मध्ये सोडलं आणि मध्ये सोडल्यामुळं पुढल्या उमेदवाराने जे आहे ते आकांड तांडव केलं. हे चुकीचं आहे. हार समोर दिसत असल्यामुळं आकांड तांडव करणं योग्य नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. प्रभाग 20 मध्ये माझा जन्म झालाय. मी लहानाचा मोठा झालो. मी कुणाच्याही घरी कधीही जाऊ शकतो, हक्कानं चहा पिऊ शकतो, जेवण करू शकतो. इथल्या महिला भगिनी आहेत, ती बऱ्याचशा महिला भगिनी मला मुलगा मानतात. बऱ्याचशा महिला भगिनी मला भाऊ मानतात आणि अशा बिनबुडाचे जर आरोप जर कोणी विकत घेतात, दबाव टाकतात, असे जर करत असतील तर मला नाईलाज असतो अब्रुनुसेनेचा दावा दाखल करावा लागेल. दूध का दूध, पाणी का पाणी 2 तारखेला होईल. 3 तारखेला विजयाच्या रॅलीमध्ये आपण भेटूच.